ज्या विद्यार्थ्यांनी 2026-27 साठी BEd CET दिलेली असेल तर ते संपूर्ण विद्यार्थी वारंवार कमेंट्स करत आहे आणि विचारत आहे की सर BEd CETचा निकाल कधी लागणार आहे। कारण बघू शकता ज्याही CET आहे जसे की LLB CET आहे, MBA CET आहे, यांचे निकाल साईटवर उपलब्ध झालेले आहे। याचा अर्थ असा आहे की आता CETचे जे निकाल आहे म्हणजे तुमचे जे स्कोर कार्ड आहे हे उपलब्ध होणे सुरू झालेले आहे। तर यामध्ये आपली CET आहे जी म्हणजे BEd जनरल आणि BEd ELCT। तर BEdचा रिझल्ट कधी लागणार आहे, कारण की BEdचा रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा म्हणजे CETचा रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा कॅप राऊंडची जी प्रोसेस आहे त्यांना सुद्धा भरपूर वेळ जाणार आहे। साधारणतः 1 महिना हा कॅप राऊंडसाठी जातोच, कारण की यामध्ये एखादी मुदतवाढ सुद्धा होत असते, त्यामुळे 1 महिना इथे सुद्धा जाणार आहे संपूर्ण विद्यार्थ्यांचा। BEd CETचा जो निकाल आहे हा केव्हाही लागण्याची शक्यता आहे, कारण की जोही टाईम पिरियड होता तो टाईम पिरियड संपलेला आहे आणि टाईम पिरियडनुसार जो BEdचा रिझल्ट आहे हा आपल्याला या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यामध्ये 100% लागण्याची शक्यता आहे। कारण की बघू शकता LLB 3 इयरचा रिझल्टसुद्धा लागलेला आहे, नंतर MBA CETचा रिझल्टसुद्धा लागलेला आहे। म्हणजे CET सेलकडून आता जे तुमचे स्कोर कार्ड आहे हे उपलब्ध होणे सुरू झालेले आहे। तर BEdचा निकाल लवकरच लागेल। तर निकाल लागल्यानंतर तुम्हाला आपली कॅप राऊंड जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे तिथून एका आठवड्यामध्ये सुरू होऊन जाणार आणि त्यानंतर आपल्याला जेही आपली कॅप राऊंडचे फॉर्म आहे, रजिस्ट्रेशन आहे, हे आपल्याला फिलअप करावे लागेल। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी वेट करा। आता आपल्याला कोणतीही नोटिफिकेशन येणार नाही आहे आणि डायरेक्टली साईटवर तुम्ही जाऊन बघू शकता किंवा तुम्हाला SMS द्वारे सुद्धा माहिती पडू शकते की BEd CETचा निकाल हा उपलब्ध झालेला आहे, स्कोर कार्ड चेक करा। क्लिअर? आपल्या चॅनलवर सुद्धा अपडेट देण्यात येणार तुम्हाला, त्यामुळे आता लवकरच जी प्रतीक्षा ही संपणार आहे। तर BEdचा रिझल्ट कोणत्याही वेळी जाहीर केला जाऊ शकतो आणि निकाल लागल्यानंतर कॅप राऊंड प्रोसेस सुरू होणार आहे। त्यासाठी वेट करा, अपडेट येईलच। अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। आणि जे राहिले आपले डॉक्युमेंट लिस्ट, तर डॉक्युमेंट लिस्ट ऑलरेडी आपण दिलेली आहे। मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न तोच आहे की डॉक्युमेंट्समुळे तुमचे नुकसान व्हायला नको। डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा। नॉन क्रिमिलियर, कास्ट व्हॅलिडिटी अशा प्रकारे जे डॉक्युमेंट्स आहेत जे लागतात आणि एक्सपायर होत असतात, त्यामुळे जसं की नॉन क्रिमिलियर एक्सपायर होत असते, चेक करून ठेवा। आणि व्हॅलिडिटी काढली नसेल तर तुम्ही रिसिप्टवर सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता, परंतु अप्लाय करा। ठीक आहे? तर BEd बद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।